तर ही टीका होत असताना आणखीन एक महत्त्वाची बातमी येते। समृद्धी महामार्गासंदर्भातली शहापूर या ठिकाणी महामार्गावरती मोठाली भगदाड पडली आहे। समृद्धी महामार्गावरनं गावांना जाण्यासाठी बनवलेल्या ब्रिजला मोठं भगदाड पडलंय। महामार्गावरील निकृष्ट दर्जाचं बांधकाम हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आलाय। महामार्गावरती गावागावांना जाण्यासाठी वेगळे रस्ते आणि ब्रिज बसवण्यात आलेत, मात्र याच पुलाला हे एवढं मोठं भगदाड पडलेलं पाहायला मिळतंय। समृद्धी महामार्गाचाच हा भाग आहे आणि वेगवेगळ्या गावांमध्ये जाण्यासाठी हे रस्ते बनवलेत, मात्र रस्त्याची दुर्दशा आपण पाहतोय। थेट कोणतीही गाडी अडकून खाली कोसळेल अशी अवस्था। शेरे गावाजवळची ही मोठाली भगदाड आपण बघतोय। पुलालाच थेट ही इतकी मोठाली भगदाड पडली आहे। आता बाजूला बॅरिकेटिंग शक्य नसल्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात बांबू लावण्यात आलेले आहेत, जेणेयोगे लोक या भागातनं जाऊ नयेत आणि कोणतीही दुर्घटना घडू नये। मात्र जोरदार विरोधक यावरती ही टीका करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। अधिक माहिती घेऊयात, मनोज सातवी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मनोज, एवढं मोठं हे भगदाड इथे पडलेलं पाहायला मिळतंय, नेमकी कधीची ही घटना आहे आणि काय याच्यावरची उपाययोजना होणार आहे? काय म्हणणं इथल्या सगळ्या या प्रकारावरती सरकारकडनं दिलं जात आहे? प्रज्ञा, मुंबई नागपूर हा कोट्यावधी रुपये खर्च करून समृद्धी मार्ग सुरू केलेला आहे। त्याचं शहापूर पासून मुंबईच्या दिशेने जे काम सुरू आहे ते अद्याप तो रस्ता सुरू झालेला नाहीये। मात्र या महामार्गावर जे गावागावांना जोडणारे रस्ते बांधलेले, ओव्हरब्रिज बांधलेले आहेत, त्याची ही दृश्य आहेत। शहापूर पासून मुरबाडकडे जाणारा हा रस्ता आहे आणि शेंद्रुंजवळ हे घटना घडलेली आहे। या ठिकाणी जो शेंद्रुन आणि बावघर आणि शेरे ह्या गावांना जोडणारा हा ब्रिज आहे आणि या ब्रिजवर हा मोठा भगदाड पडलेला आहे। याच्यात अतिशय भयंकर असं दुर्घटना होऊ शकते, कारण खालून महामार्ग जातोय आणि काही अवजड वाहनं देखील जातात आणि अजून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू झालेली नसताना देखील अशा प्रकारचं जर भगदाड पडत असेल तर या पुलाच्या बांधकामाचा दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण होतोय आणि त्यामुळे जर समृद्धी महामार्गावर या अगोदरही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत आणि त्यात अशा प्रकारचं जे भगदाड आहे ते या आरोपांनाच पुष्टी देत असल्याचं आपल्याला दिसून येत आहे। त्यामुळं सामान्य नागरिकांच्या जीविताचा प्रश्न येथे निर्माण होतोय। या महामार्गावरील झालेल्या भ्रष्टाचाराबाबत राज्य सरकारने वेळोवेळी राज्य सरकारवर टीका करण्यात आलेली आहे। विरोधकांकडून या महामार्गामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला जातोय। पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनात देखील विरोधी पक्षनेत्यांकडून हा मुद्दा वेळोवेळी उचलला जातोय। आजही या मुद्द्यावरून सभागृहात मोठं रणकंदन होण्याची शक्यता आपल्याला बघायला मिळते। एकंदरीत सामान्य नागरिकांना प्रवास सुलभ व्हावा यासाठी समृद्धी महामार्गाची आणि लवकरात लवकर वेळेची बचत व्हावी म्हणून समृद्धी महामार्ग बनवण्यात आलेला आहे। मात्र भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून आणि निकृष्ट दर्जाच्या बांधकामावरून समृद्धी महामार्ग सध्या आपल्याला चर्चेत असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळं कुठंतरी हे जे भगदाड पडलेलं आहे हे तात्काळ बुजावं आणि अशा प्रकारच्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामाची चौकशी करण्यात यावी अशी येथील स्थानिकांची मागणी होते। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर अर्थातच हा मुद्दा आता चांगलाच गाजताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। एकीकडे छत्रपती संभाजीनगर मधल्या समृद्धी महामार्गाला पडलेल्या भेगा आणि दुसरीकडे गावागावाला जोडले जाणारे समृद्धी मार्ग आणि त्याला पडलेली ही भगदाड हे कशाचं प्रतीक आहेत हा प्रश्न आता विचारला जाईल।